नमस्कार. आज बुधवार दिनांक 8 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा 3 दिवसीय नांदेड जिल्हा दौरा आजपासून सुरू होत आहे. 29 आमदार सदस्यीय समिती असली तरी केवळ 11च आमदार सदस्य येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांच्या कामकाजाबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्यावर निलंबनाची कडक कार्यवाही केली आहे. निलंबन कालावधीत त्यांना नांदेडमध्ये राहता येणार नसून त्यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय परभणी निश्चित करण्यात आले आहे. उमरी तालुक्यातील कावलगुडा येथील मंदिरावरील आंबील वरण-भात भंडाऱ्याच्या भोजनातून सुमारे 200 भाविकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांना उलट्या, मळमळ व जुलाब होत असल्यानं उमरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. नांदेड जिल्ह्यासह शहरातही वाढती गुन्हेगारी, खून प्रकरणे, अवैध वाहतूक आदीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलाय. याकरिता विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालावा अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे काल मंगळवार रोजी करण्यात आली. शहरात उपेक्षित, निराधार, मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना सन्मानानं जगण्याची नवी संधी देणारा काया पालट हा उपक्रम एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी 74व्या महिन्यातही धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून 47 भ्रमिष्ट व्यक्तींना स्वच्छतेसह सन्मानाचे जीवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत आजवर 3700हून अधिक बेघर, भिकारी आणि मानसिक आजारग्रस्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात आलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.